असे असते. जेव्हा जेव्हा विचारतो भाव व भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बापाकडे असते. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पूनम कांदळकर. मी आता 6वी या वर्गात शिकते. माझ्या विषयाचे नाव माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे बाप समजून घेताना. आईची माहिती तर सारं जग जातं, पण बापाचं काय? बाप साहित्यात उपेक्षितच म्हणावं लागेल. आईच्या तुलनेत आणि ज्या साहित्यात बापाचा उल्लेख केला असेल तिथेही त्याच्या आईची स्तुती केलेली असेल याबाबत शंकाच आहे. परंतु आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. घराच्या अस्तित्वाला खरंच आपण कधी समजून घेतले आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोलले जात नाही. त्यांच्याविषयी फारसे बोलले जात नाही. कोणत्याही वाक्यात आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी देखील आईचेच महत्त्व सांगितले आहे. चांगल्या गोष्टींना नेहमी आईचीच उपमा दिली जाते, परंतु वडिलांविषयी कुठेच फारसे बोलले जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट व्यक्तीच्या रूपात. समाजात 1-2% बाप असतीलही, परंतु चांगल्या बापाबद्दल काय? आईकडे असून ते पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, सांत्वन मात्र वडिलांनाच करावे लागते. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडत असतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. परंतु श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, परंतु आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो ना. सर्वांसमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीत मुसमुसतो तो म्हणजे बाप असतो. स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही, कारण स्वतःला सांभाळून त्याला आपल्या भावंडांना जपायचे असते. स्वतःची आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार व्हायचा असतो. स्वतःची आई अर्ध्यावरच पत्नी सोडून गेली तरी पोरींसाठी अश्रूचा आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणतात, परंतु त्याच वेळी शहाजीराजांचे ओढातून देखील ध्यानी घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, परंतु पुरातून मुलाला घेऊन जाणारा वासुदेव देखील ध्यानी घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र जरूर असेल, परंतु पुत्रवियोगाने तडफडून मरण पावणारा तो पिता दशरथ होता. माझे बाबा माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत. ते फक्त माझे बाबा नाहीत, तर माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि संरक्षण करता आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रेम, कष्ट आणि जबाबदारी यांचा अद्भुत समतोल आहे. बाप म्हणजे जगण्याचे माप आहे, पाठीवरची थाप आहे, जो कधीही रागावला तरी ज्याची माया अमाप आहे.